प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला वाचवत आहे। हे जीवच्या संदर्भामध्ये कायदे अत्यंत कठोर आहेत। सुरेश धससारख्या माणसाला कायद्याचा अभ्यास नसावा याचं आम्हाला आश्चर्य वाटतं। आणि म्हणजे माझं मत आहे की याच्यामध्ये जे इथले PI आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी होतील। मध्ये खूप मोठं सिंडिकेट आहे आणि हे सिंडिकेट हे सगळे सुरेश धस यांचं याच्यामध्ये हात आहे। आणि याच्यामध्ये सरळ पुट्टा गायकवाडचं हत्या ही सुरेश धस यांनी घडवलेली आहे। आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतोय। त्यावेळेस 2014 साली स्वतः त्याच्यामध्ये मी तक्रारदार आहे। सुरेश धस स्वतः त्यावेळेस राज्यमंत्री होते, त्यामुळे त्यांनी कागदोपत्री घोडे वाचून पोलीस अधीक्षक, त्यावेळेस पोलीस अधिकारी, DG, IG या सर्वांना म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी हे केलं, अधिकाऱ्यांना बसवून त्यातून ते सही सलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत। पण अजूनसुद्धा तो तपास त्याच्यामध्ये अर्धवट बाकी आहे। त्याच्यामध्ये काही आरोप पोलिसांना म्हणजे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार